नमस्कार. मुग्ध मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत नवरात्रीची 9 रूप, स्त्रीची रूप, देवीची रूप. या देवी सर्वभूतेषु कांतिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. आज तिसरी माळ. एका वेगळ्या नात्याविषयी आज मी बोलणार आहे. आपल्या जीवनामध्ये प्रत्येकासाठी प्रत्येक नात्याची किंवा नातलगाची व्याख्या ही निराळी असते, वेगळी असते. त्यातील एक नातं आपल्या आजोळच्या घरी मिळतं. ती आपल्या आजोळच्या कुटुंबात येते आणि सगळ्यांच्या बरोबर आपलं तिच्याशी एक नातं जोडलं जातं, हक्काचं नातं होतं. ज्या शब्दात एक मा आहे, ती आईसारखी लाडही करते. लक्षात आलं? ती कोण असते? अगदी बरोबर, ती आपल्या मामाची सावली असते. ती आपल्या मामाची आणि आपली मामी असते. आपल्या लहानपणी जवळपास प्रत्येकानं एक गाणं ऐकलेलं असतं. त्यातील काही ओळी मजेदार आहेत. मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण. खरंच तशी मामी असते का? नाही ना, नक्कीच नाही. तसं नसतं. ती खरोखरच सगळ्यांचं प्रेमाने करते. आजोळी मामा म्हटलं की मामी लगेच त्याला जोडून येते. आपल्या आजोळी आपल्या लहानपणी आपल्या बरोबरीनं खेळणारे आपले आजोबा असतात. आपण म्हणू ते पदार्थ प्रेमाने खायला घालणारी आपली आजी असते. आईच्या मायेनं सगळं करणारी मावशी असते. आपले सगळे हट्ट पूर्ण करणारा आपला हक्काचा मामा असतो. पण मामाचं लग्न झाल्यावर त्यात आपले लाड करणारी आणखीन एक व्यक्ती येते. ती म्हणजे आपली मामी असते. मामी व भाच्यांचं नातं अगदी खास असतं. कुठेही गेलो, आजोळी जर गेलो तर हक्कानं, प्रेमानं आपलं स्वागत करणारी आजी आजोबांच्या नंतर आपली मामी असते. कधीतरी धाकानं, कधी कधी प्रेमानं आपल्याला समजवणारी, आपल्याला मार्गदर्शन करणारी. आपण कुठे चुकत असू तर आपल्याला त्या चुका दाखवणारी, आपल्याला सावरणारी, आपल्या मनातलं ओळखणारी आणि आपली मैत्रीणही कधी कधी तीच होऊन जाते. खरोखरच ज्याचं आजोळ समृद्ध आहे याचाच अर्थ त्याच्या आजोळी, मामा, मावशी, मामी ही सगळी नाती आहेत. ती सगळी मंडळी आजच्या काळात सगळ्यात श्रीमंत आहेत. प्रत्येक माणसाच्या जीवनात नातं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. प्रत्येक स्त्री ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळी नाती आपल्याबरोबर इतरांशी जोडत असते आणि एक एक धागा गुंफून आपला संसार हा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक वेळी तिचं वेगळं रूप आपल्याला समोर येतं आणि आपण सगळे अचंबित होऊन जातो. खरोखरच म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये तिला देवीची उपमा दिलेली आहे. देवीचं रूप तिच्यामध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, देवी तर ती आहेच, परंतु आपण तिच्यातलं माणूस बघूया, तिच्यातलं माणूस पण जगूया, तिला जगण्यासाठी प्रेरित करूया. माणूस पण आपल्यातलं आणि तिच्यातलं हरवू देऊ नकोया आणि मग आणखीन नाती आपण जोडूया. धन्यवाद. आपण हे ऐकलं, आपल्याला हे कसं वाटलं ते जरूर आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगावे. धन्यवाद.